हाँ, नीड म्हणजे गरज असणे, हिंदी में जरूरत होना, जरूरत होना. सेकंड आहे नीडेड. आय टॉट टू यस्टरडे, गरज होती, हिंदी में जरूरत थी. और बाद में नीड टू, पुन्हा गरज आहे, जरूरत है. और बाद में नीडेड टू, गरज होती, जरूरत थी. ठीक है. प्लस नीड प्लस नाउन, प्रोनाउन, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह. मी शिकवलं आहे काल. आय टॉट टू यू यस्टरडे. इन फ्रंट ऑफ ही, सी, इट, राम. these are the third person singular subject. So you have to write down here only needs plus noun, pronoun, adverb and adjective. Then I, we, you, they. Do write only need plus noun, pronoun, adverb, adjective. Okay. And then I have given you so many sentences. मला पेनची गरज आहे, मुझे पेन की ज़रूरत है. आई नीड अ पेन. पेशेंटला डॉक्टरची गरज आहे, पेशेंट को डॉक्टर की ज़रूरत है. पेशेंट नीड्स अ डॉक्टर. नीडला यस का लागलं? बिकॉज पेशेंट इज अ थर्ड पर्सन सिंगुलर सब्जेक्ट and in front of any third person singular subject you must write only yes to the verb. Understood? Have I taught to you? आता नीडेड माहिती आहे तुम्हाला. नीड हा फर्स्ट फॉर्म आहे, नीडेड इज व्हॉट सेकंड फॉर्म, नीडेड थर्ड फॉर्म. तो ऑलरेडी आई टोल्ड यू का फर्स्ट फॉर्म पूर्वी डू राहते. नीड का मतलब डू नीड. तो व्हाट इज द मीनिंग ऑफ नीडेड? इफ यू वांट टू रिमूव ईडी फ्रॉम दिस, you have to write did need. If you want to remove ed from this, सेकंड फॉर्मचं फर्स्ट फॉर्म करताना डीड येते, हे पाठ करायचं. मेमोराइज इट ऑलवेज. ओके. आता मला म्हणायचं आहे, आईला सहाऱ्याची गरज होती, मदर नीडेड सपोर्ट. मग आईला सहाऱ्याची गरज नव्हती तर मदर डीड नॉट नीड सपोर्ट. आईला सहाऱ्याची गरज होती का? डीड मदर नीड सपोर्ट. आईला सहाऱ्याची गरज नव्हती का? डीड मदर नॉट नीड सपोर्ट. कळलं? जसं त्याला माझी गरज होती, ही नीडेड मी. त्याला माझी गरज नव्हती, ही डीड नॉट नीड मी. त्याला माझी गरज होती का? डीड ही नीड मी. त्याला माझी गरज नव्हती का? डीड ही नॉट नीड मी. समजलं? हॅव यू अंडरस्टूड? सोपीच आहे. येस्टरडे आय टॉट टू यू. हॅव यू अंडरस्टूड? समजा क्या? डिड यू अंडरस्टँड? आणि याच्यानंतर थर्ड टॉपिक आपला आला होता नीड टू. आता कीप इन माइंड वन थिंग, व्हेन टू इज देअर, डू राईट V1. द construction will be what? Subject plus need to plus V1 plus object plus extension. ठीक आहे. आता पहा, आता लक्षात ठेवा बेटा, तू काल नाही का V1 घेतलं होतं वर्ब, इथं V1 येते. जसं आम्हाला शब्द पाठ करण्याची गरज आहे, वी नीड टू मेमोराइज वर्ड, है ना. सरांना रोज वेळेवर पोचण्याची गरज आहे. सर नीड टू रीच टू द क्लास ऑन टाईम. सर नीड्स टू टीच इट. आय मेड मिस्टेक देअर. सर नीड्स टू टीच टू द क्लास ऑन टाईम. कारण तुम्हाला हे सांगितलं मी का ही, सी, इट आणि राम जर सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर आहे तर वर्बला म्हणजे नीड्स टू होईल. काय होईल ते? नीड्स टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस एक्सटेन्शन असं होईल. कळलं का तुम्हाला? मग तुम्ही असे 25 वाक्य बनवू शकता. आम्हाला इंग्रजी शिकण्याची गरज आहे, वी नीड टू लर्न इंग्लिश. आणि त्याला इंग्रजी शिकण्याची गरज आहे तर ही नीड्स टू लर्न इंग्लिश. ठीक आहे. याचेही क्वेश्चन फॉर्म बनते पुन्हा. जसं आता तुम्हाला माहिती आहे नीड्स म्हणजे डज नीड होते. जर आपण म्हटलं तुम्हाला इंग्रजी शिकण्याची गरज आहे तर यू नीड्स टू लर्न इंग्लिश. कसं होईल? यू नीड टू लर्न इंग्लिश.
तुम्हाला इंग्रजी शिकण्याची गरज आहे. यू नीड टू लर्न इंग्लिश. आणि हेच वाक्य मी असं म्हटलं, तुम्हाला इंग्रजी शिकण्याची गरज नाही आहे. कसं होईल? यू डू नॉट नीड टू लर्न इंग्लिश. समजलं का हे? हॅव यू अंडरस्टूड? मला इंग्रजी शिकण्याची गरज आहे का? कसं होईल? डू यू नीड टू लर्न इंग्लिश. पुढे, तुम्हाला इंग्रजी शिकण्याची गरज नाही आहे का? कसं होईल? डू यू नॉट नीड टू लर्न इंग्लिश. प्रत्येकाला कळत आहे का? ज्यांना नाही कळलं, ओम किंवा तुमचा कोणता तरी मॉनिटर यापैकी त्यांना शिकवून द्याल. हू डज नॉट अंडरस्टँड धिस. नाही, हॅव यू अंडरस्टूड धिस? आता हे झालं वर्तमान काळ. याचं भूतकाळ का होईल? नीडेड टू. इथं फॉर्म्युला काय राहील? सब्जेक्ट प्लस नीडेड टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस एक्सटेन्शन. कळलं? जसं त्याला नोकरी सोडण्याची गरज होती, तर कसं होईल? ही नीडेड टू लिव्ह जॉब. त्याला नोकरी सोडण्याची गरज नव्हती, तर कसं होईल? ही डीड नॉट नीड टू लिव्ह जॉब. कारण ते ईडी लागलेला आहे, त्याचा तो डीड नीड होते. त्याला नोकरी सोडण्याची गरज होती का? डीड ही नीड टू लिव्ह जॉब. आता पहा, या सर्व घटनेतलं डिफरन्स काय आहे सांगतो मला. व्हॉट इज द डिफरन्स इन ऑल इन्सिडंट? या दोन टॉपिकमध्ये वर्ब येत नाही. या दोन टॉपिकमध्ये काय येते? वर्ब येते. इथं नीड टू आहे. जेव्हा लक्षात ठेवा, नीड टू, बी बाउंड टू, गोईंग टू, बी लाईकली टू, आर्ट टू, जेव्हा टू शब्द येते, इज टू, ॲम टू, आर टू, वॉश टू, वर टू, तेव्हा नाही का V1 येते. काय येते? लक्षात ठेवा. वॉन्ट टू आलं तरी V1 येते, वॉन्टेड टू आलं तरी V1 होते. पण जेव्हा नीड येते, वॉन्ट येते, डेअर येते, पण टू नाही येत, तेव्हा वर्ब येत नाही. तेव्हा तुमच्यासमोर काय येते? नाऊन, प्रनाऊन, ॲडवर्ब किंवा ॲडजेक्टिव्ह. यू हॅव टू राईट इन फ्रंट ऑफ इट. पॉईंट क्लिअर झाला? आर यू गेनिंग नॉलेज ऑफ धिस? डीड यू अंडरस्टँड धिस? समजलं का तुम्हाला? हा टॉपिक क्लिअर झाला? द नीड नॉट. आणि एक होता नीड नॉट हॅव. नीड नॉट हॅव. तर नीड नॉटचा अर्थ होते करण्याची गरज नाही. करण्याची गरज नाही. हिंदी में करने की जरूरत नहीं. आणि नीड नॉटचा अर्थ होते करण्याची गरज नव्हती. करण्याची गरज नव्हती. हिंदी में करने की जरूरत नहीं थी. पुन्हा कंस्ट्रक्शन लिहा. सब्जेक्ट प्लस नीड नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस एक्सटेन्शन. ठीक आहे? आणि इथे लिहा सब्जेक्ट प्लस नीड नॉट हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट एक्सटेन्शन. तुला तेथे जाण्याची गरज नाही. कसं होईल? यू नीड नॉट गो देअर. इथे कसं होईल? तुला तेथे जाण्याची गरज नव्हती. यू नीड नॉट हॅव गॉन देअर. ठीक आहे? तुला स्वतःचं रक्षण करण्याची गरज नाही. यू नीड नॉट प्रोटेक्ट युअर सेल्फ. तुला स्वतःचं रक्षण करण्याची गरज नव्हती. यू नीड नॉट हॅव प्रोटेक्टेड युअर सेल्फ. ठीक आहे? तुला कामावर दुर्लक्ष करण्याची गरज नाही. यू नीड नॉट इग्नोर वर्क. तुला कामावर दुर्लक्ष करण्याची गरज नव्हती. यू नीड नॉट हॅव इग्नोर्ड वर्क. है ना? गुन्हेगाराला गुन्हा कबूल करण्याची गरज नाही. क्रिमिनल नीड नॉट कन्फेस क्राईम. गुन्हेगाराला गुन्हा कबूल करण्याची गरज नव्हती. क्रिमिनल नीड नॉट हॅव कन्फेस्ड क्राईम. कन्फेशन नाउन फॉर्म आहे. क्राईम म्हणजे गुन्हा, क्रिमिनल म्हणजे गुन्हेगार. क्रिमिनॉलॉजी गुन्हेगारी शास्त्र. ठीक आहे? कन्सेप्ट झाला क्लिअर?